नमस्कार. आत्ताच आशाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना जे जे श्रेय नामावली दिली होती ती सांगितली. मला शाळेमध्ये लोकमान्य टिळकांची, महात्मा गांधींची यांच्या गोष्टी होत्या, पण आंबेडकर कधी माझ्या वाचनात आलेच नव्हते. हळूहळू माझं वाचन वाढत गेलं तेव्हा नाव समजलं, त्यांनी त्यांच्या लोकांसाठी काम केलं असं समजलं. आता त्यांचे लोक यांचे लोक हे फरक कळणे एवढं माझी काही अक्कल नव्हती. परंतु वय वाढतं, वाचन वाढतं आणि मग आपल्या भारतभूमीमध्ये किती मोठाले लोक होऊन गेले, किती महान लोक होते, त्यांनी देशासाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं ते कळून येतं. त्याचप्रमाणे हे बाबासाहेब आंबेडकर स्वतःचं जीवन त्यांनी संघर्षात घातलं, म्हणून त्यांनी ते संघर्ष करून शिक्षण घेऊन मोठे झाले आणि त्याचप्रमाणे लोकांनी शिकावं आणि मोठं व्हावं ही त्यांची अपेक्षा होती. आज त्यांच्यातले पुष्कळ लोक शिकत आहेत, त्यांच्यातले आपल्यातले असं आपण अजूनही भेद करतो, याचं थोडं वाईट वाटतं. मला कालच दादरून फोन होता की काकी इथे आता तरुण मुलं त्यांच्या संविधानाची पुस्तकं विकत मागतायत. ऐकून खूप बरं वाटलं. संविधान संविधान तो उठतो तो हा शब्द बोलतो, पण संविधान म्हणजे नक्की काय हे कोणीच विचारत नाही किंवा विचार करत नाही. पण संविधान हे बाबासाहेबांनी राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी कायदा आणि संहिता याची वागणूक सगळ्यांना मिळावी म्हणून लिहिलेला आहे. आणि जगातल्या सगळ्या देशांनी ते मान्य केलंय. पण आज त्याच संविधानाचे तुकडे करून पाहत आहेत, त्याचं खूप वाईट वाटतंय. स्वतःच्या स्वार्थासाठी कायदा बदलायचा नसतो, तर कायद्याप्रमाणे आपण वागून इतरांनाही आपल्याबरोबर न्यायचं असतं. हे राजकारणी आता विसरत चालले. स्वार्थापुढे त्यांना काहीच दिसत नाही. पण आताच्या तरुण पिढीने तरी या असल्या राजकारणापासून दूर राहून भारताला आणखी उत्तर सापडत न्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.